प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्ताई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग तेथून जाताना येशूने मत्ताई नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो घरात बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीत जेवावयास बसले. हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर का जेवतो? हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर दुखणीयांना मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय आहे हे जाऊन शिका. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू श्री ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जकातदार हे यहुदी लोक होते, परंतु यहुदी लोकांच्या दृष्टिकोनानुसार हे लोक धर्मद्रोही होते व त्याचप्रमाणे देशद्रोही होते. याचं कारण काय? याचं कारण असं की कोणत्याही इस्रायली लोकांकडून कराची वसुली करणं हे पाप होतं आणि हे लोक कराची वसुली करत होते आणि निश्चित रकमापेक्षा जास्ती रक्कम ते लोक वसूल करत होते. त्याचप्रमाणे ते धर्मद्रोही होते, देशद्रोही होते. परंतु सर्व जकातदारांना एकत्र प्रभूकडे परत आणण्याचं कार्य येशू करतो. केवळ मत्ताईला नाही, तर येशूच्या सानिध्यात इतर जकातदार सुद्धा आहेत. येशू प्रमाणे आपण सुद्धा आपल्या समाजात, आपल्या धर्मग्रामात जे पापी आहे, जे आपल्या ख्रिस्त सभेपासून दूर गेले आहेत, त्यांना एकत्र आणण्याचा, ख्रिस्ताकडे परत आणण्याचं कार्य केलं पाहिजे. आमेन.